एखाद्याचा वाढदिवस साजरा करायचा म्हटला की मोठा गाजावाजा, बॅनर, हारतुरे, शुभेच्छांच्या वर्षाव असं एकंदरीत चित्र असतं. परंतु भारतीय जनता पक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण महामंत्री संभाजी शिंदे यांनी आपल्या वाढदिवशी एक आगळीवेगळी संकल्पना राबवत समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. नो फ्लेक्स, नो केक, नो फ्लॉवर अशी संकल्पना सादर करत संभाजी शिंदे यांनी आपला वाढदिवस साजरा केला. सकाळच्या सुमारास त्यांनी अनेक क्रीडा प्रशिक्षण संस्थांना आर्थिक सहकार्य केले. त्यानंतर प्रभाग क्रमांक 30 मध्ये स्वच्छता अभियान राबवत आपली जबाबदारी निभावली. सायंकाळी युवा खेळाडूंना क्रिकेटचे साहित्य वाटप करण्यात आले आणि रात्री कलाकारांसाठी गीतांची सुरीली मैफिल साजरी करण्यात आली. यावेळी आमदार किसन कथोरे यांनी देखील उपस्थित राहून संभाजी शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी संभाजी शिंदे व उर्मिला शिंदे यांच्याशी संवाद साधला असता संभाजी शिंदे यांनी आपले पुढील आयुष्य हे बदलापूरवासियांच्या सेवेसाठी घालवणार असल्याचे सांगितले. दमदार नेतृत्वाचा वाढदिवस संभाजी शिंदेंचा 24 जानेवारीचा आपण पाहिला तर भाजप महामंत्री ठाणे जिल्ह्याचे आपण पाहिलं तर संभाजी शिंदे यांचा वाढदिवस जो आहे तो एक सामाजिक बांधिलकी जपत आपण पाहिलं सकाळपासूनच साजरा करण्यात आलेला आहे. स्वतः आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी संभाजी शिंदे सर असणार आहे. सर, वाढदिवसानिमित्त विविध सकाळपासूनच आपण पाहिलं तर सामाजिक उपक्रम राबवले जातात. काय नेमकं स्वरूप आहे आणि कशा प्रकारे आनंद भेटतो जेव्हा वाढदिवसानिमित्त अशा प्रकारे एक सामाजिक बांधिलकी जपत आपण जेव्हा कार्यक्रम करतो? आपल्या वाढदिवशी काहीतरी सामाजिक उपक्रम करावेत. आपला वाढदिवस हा लोकांच्यासाठी उपयोगी पडावा ही भावना माझ्या मनामध्ये गेली अनेक वर्षापासून आहे. त्यामुळे मी माझा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करतो. त्याच्यामध्ये मी महत्वाचे उपक्रम आज सकाळपासून काय केलं, मी ज्या ठिकाणी बदलापूर जिमखाना येथे लॉन टेनिस खेळायला जातो तिथे एक संस्था आहे, लॉन टेनिसची संस्था. त्या संस्थेला मी माझ्या परीने शक्य आहे तेवढी आर्थिक मदत त्या ठिकाणी दिलेली आहे सकाळी. त्यानंतर मी माझ्या प्रभागामध्ये एक स्वच्छता अभियान त्या ठिकाणी राबवलं. आम्ही एक संकल्प त्या ठिकाणी केला की बाजूलाच या गार्डनच्या बाजूलाच एक आम्ही राम मंदिर बांधण्याचा संकल्प त्या ठिकाणी केलेला आहे. आमदार महोदयांच्या हस्ते आम्ही त्याचं भूमिपूजन या ठिकाणी केलं. आणि माझा सगळ्यात आवडता विषय आहे पुस्तक विषय. तर मी नागरिकांना आवाहन केलं होतं की माझ्या वाढदिवसा दिवशी नो फ्लेक्स, नो केक आणि नो फ्लॉवर्स, म्हणजे त्या दिवशी कुठल्याही प्रकारचा केक कापणार नाही, मी कुठल्याही प्रकारची म्हणजे फुलं स्वीकारणार नाही आणि त्या दिवशी मी कुठल्याही प्रकारचे फ्लेक्स लावणार नाही, मी पर्यावरणाची हानी करणार नाही. तर मी आज या ठिकाणी मला लोकांनी पुस्तकं द्यावीत अशी मी आवाहन त्या ठिकाणी केलं होतं. आज माझी या पुस्तकांच्या माध्यमातून या ठिकाणी ग्रंथतुला झालेली आहे आणि जवळजवळ म्हणजे शेकडो पुस्तकं या ठिकाणी जमा झाली आहेत. म्हणजे पुष्पगुच्छ घेण्यापेक्षा पुस्तकं लोकांनी देऊन मला भरभरून प्रेम त्या ठिकाणी दिलंय. दुसरी गोष्ट, केक न कापता मी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पिकणारी जी फळं आहेत त्या फळांच्या माध्यमातून मी या ठिकाणी फळं कापते आणि मी फळं लोकांना खायला देणार आहे. केक संस्कृती आपली नाही, ती ब्रिटिशांची संस्कृती आहे. आपली जी भारतीय संस्कृती आहे ती म्हणजे फळांची आहे. लोकांना फळं ही पौष्टिक असतात. तर मला या ठिकाणी फळं पण खूप आली तर मी फळं आज त्या ठिकाणी आमदार मोदींच्या हस्ते माझ्या वाढदिवसाच्या दिवशी कापली. अशा अनेक उपक्रम मी काही क्रीडा माझ्या प्रभागातल्या आणि परिसरातल्या काही खेळाडूंना मी या ठिकाणी आर्थिक मदत पण देतोय आणि त्याच्याबरोबर त्या खेळाडूंना क्रीडा साहित्य पण मी वाटतोय. अशा नवीन नवीन उपक्रम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी त्या ठिकाणी करतो. सामाजिक बांधिलकी जपण्याचा त्या माध्यमातून मी प्रयत्न निश्चित करतो आणि हे छोटे छोटे उपक्रम पण मला त्याचा खूप आनंद मिळतो. माझी सौभाग्यवती आणि माझा पूर्ण परिवार आणि माझ्या प्रभागातले सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी आणि आमचे आमदार आदरणीय किसन कथोरे साहेब असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे जे संस्कार आहेत आमच्यावर, त्या संस्काराच्या माध्यमातून हा वाढदिवस एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा हा माझा संकल्प आहे. मी अतिशय साध्या पद्धतीने हा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा करतो. आमच्या प्रभागातील परिसरातील काही ज्येष्ठ कलाकार आहेत की ज्यांना कराओकेच्या माध्यमातून ते संगीत प्रेमी आहेत, त्यांना मी या ठिकाणी संधी देतो. अशा अनेक कामं त्या ठिकाणी करतो. माझी सौभाग्य होती याच्यामध्ये मोठ्या हिरिरीने सहभागी होतो. नक्कीच. म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात लागतो आणि आज अशाच मॅम आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सामाजिक बांधिलकी जपत आज वाढदिवस या ठिकाणी साजरा केलाय. काय नेमकी भावना असते जेव्हा अशा प्रकारे एक सामाजिक आपण कुठेतरी समाजाच्या प्रती एक देणं लागतो आणि एक सामाजिक बांधिलकी जपतो, तेव्हा काय भावना असते आणि कशा शुभेच्छा द्याल? पहिल्यांदा माझे पती श्री संभाजी ज्ञानोबा शिंदे जे माजी नगरसेवक आहेत, ठाणे जिल्ह्याचे जे जिल्हा मंत्री आहेत आणि गेले 23 वर्ष झालं ते जे राजकारणामध्ये हरिहरीने भाग घेतात, प्रत्येक गोष्ट सामाजिक बांधिलकीने करतात, त्याच्यामध्ये माझा सहभाग असतो. आणि अशा या उदंड आणि आदरणीय व्यक्तिमत्वास मी त्यांच्या वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा देऊ इच्छिते आणि त्यांना माझं पूर्ण आयुष्य त्यांना लाभो हीच दीर्घायुष्याची मी चिंता करते. सर, शेवटचा प्रश्न. अनेक लोकप्रतिनिधी आहेत ते लाखोंचा खर्च करतात, मग फार्म हाऊस असेल किंवा नाचगाणं असेल, परंतु तुम्ही मात्र साधेपणातून एक आदर्श समाजापुढे निर्माण केलाय. किती गरजेचं आहे तरुणांना किंवा किती गरजेचं आहे की लोकप्रतिनिधींना अशा प्रकारे
उपक्रम करणं? नाही, मी काही लोकांना समजून म्हणजे काही सांगावं एवढा मोठा निश्चित नाही. मला माझ्या पद्धतीने ज्याप्रमाणे पटतं त्याप्रमाणे मी करतो. मला एक आवड आहे की पुस्तक संस्कृती जपली, वाचन संस्कृती जपली तर आपला हा देश टिकणार आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त जापानी लोक हुशार आहेत. त्याच्या मागे कारण असं आहे की त्यांचं सगळ्यात जास्त वाचन त्या ठिकाणी आहे. त्यामुळे वाचन संस्कृती जपली तरच आपण खऱ्या अर्थाने एक नॉलेजचं हब त्या ठिकाणी तयार करू शकतो. आणि आताही खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पुस्तकं वाचली जातात, डिजिटल माध्यमातून पुस्तकं वाचली जातात. आणि हे प्रेम वाढावं म्हणून मी माझा वाढदिवस त्या ठिकाणी पुष्पगुच्छ न स्वीकारता पुस्तकांच्या माध्यमातून स्वीकारलाय. या ठिकाणी कलाकारांना वाव दिला, खेळाडूंना मदत केली आहे. मी माझ्या पद्धतीने साजरा करत असतो. मी एक साधा सामान्य कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पक्षाचे माझ्यावर संस्कार आहेत. आदरणीय आमदार किशन कथोरे आमच्यावर संस्कार आहेत. आमच्या आईवडिलांचे वारकरी संप्रदायाचे संस्कार माझ्यावर आहेत. आणि त्या संस्काराच्या माध्यमातून मी माझा हा वाढदिवस साजरा करतो. मी याच्यामध्ये फार मोठं काम करतो अशा भाग अजिबात नाही. माझ्या प्रभागामध्ये स्वच्छता हा माझा ध्येय आहे, माझा मंत्र आहे. त्याच्यामुळे मी सकाळी स्वच्छतेचं काम पहिल्यांदा केलं, स्वतः उतरलो प्रभागामध्ये आणि संपूर्ण प्रभाग हा स्वच्छ केला. माझा प्रभाग हा या बदलापूर शहरातला एक हरित प्रभाग आणि स्वच्छ प्रभाग व्हावा अशी माझी प्रामाणिक नेहमी इच्छा असते. आणि त्या अनुषंगाने मी प्लांटेशनचं काम सुद्धा आज त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळे मी कुणाला सांगावं एवढा मोठा निश्चित नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीने वाढदिवस साजरे करावेत, मी माझ्या पद्धतीने साजरा करतो. एक माझा हा उपक्रम आहे, हा उपक्रम मी त्या माध्यमातून राबवतो. अगदी शेवटचा प्रश्न, प्रत्येक जण वाढदिवशी एक संकल्प करतो. सर, तुम्ही काय संकल्प केलाय? तुमचा काय संकल्प असणार आहे? माझ्या आयुष्यात माझं आता 51 वर्ष वय झाले. मी 50च्या पुढे गेलेलो आहे. निश्चितपणे मी गेल्या 20 वर्षापासून या बदलापूर शहरामध्ये नागरिकांची सेवा करतोय आज नगरसेवक म्हणून. जवळजवळ आज 30 वर्ष झाले बदलापूर शहरामध्ये राहतोय. बदलापूर माझी कर्मभूमी आहे. त्याच्यामुळे या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, हे शहर सुंदर, हरित, स्वच्छ, संस्कारक्षम होण्यासाठी जे जे काही प्रयत्न करावे लागतील ते सगळे प्रयत्न मी त्या ठिकाणी माझ्या पुढच्या राहिलेल्या आयुष्यामध्ये करणार आहे. आणि माझं पुढचं आयुष्य जे आहे हे या बदलापूर शहराच्या विकासासाठी समर्पित आहे. आणि मी राजकीय क्षेत्रामध्ये काम जरी करत असलो तरी मी स्वतःला अजूनही राजकीय रंग कधी लावून घेतलेला नाही आणि कधी लावून घेणार पण नाही. मी आताही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच त्या ठिकाणी काम करतो. आणि माझं जे काही उर्वरित आयुष्य असेल परमेश्वराने दिलेलं ते या समाजाच्या प्रतीच मी अर्पण करेल. मी कदाचित नगरसेवक असेल नसेल हा नंतरचा भाग आहे. मी एका पक्षाचा पदाधिकारी आहे, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे लोकप्रतिनिधित्व हे माझ्यासाठी महत्वाचं नाही, तर नागरिकांची सेवा, नागरिकांना सगळ्या गोष्टी सुलभपणे मिळणं, या शहरामध्ये स्वच्छता राखणं, या शहरामधलं हरित पर्यावरणाचं संरक्षण करणं, या शहरातल्या कलाकारांना वाव देणं, या शहरातल्या खेळाडूंना वाव देणं, या सगळ्या गोष्टी मला जिथपर्यंत शक्य आहेत, माझ्या आर्थिक पोतीप्रमाणे मला ज्या काही मदत करता येईल ती सगळी मदत करण्याचं माझं आयुष्य त्यांच्यासाठी अर्पण करण्याचा संकल्प मी वाढदिवसाच्या दिवशी दरवर्षी करतो. आणि यावर्षी पण तो त्या ठिकाणी केलेला आहे. माझा एक संकल्प आहे की या बदलापूर शहरामध्ये एक भलं मोठं ग्रंथालय व्हावं की ज्याच्यामध्ये कमीत कमी 1 लाख पुस्तकं असतील. मी नगरपालिकेच्या माध्यमातून त्यासाठी निश्चित प्रयत्न करतोय. आणि मी ही सगळी पुस्तकं उद्या त्या ग्रंथालयामध्ये दान करेल. 1 लाख पुस्तकांचं ग्रंथालय जर या बदलापूर शहरात तयार झालं तर निश्चितपणे मला त्याचा आनंद होईल. आणि तो माझा संकल्प आहे आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. नक्की. अनेक राजकीय मंडळीचं आपण पाहिलं तर वाढदिवसानिमित्त अवाढव्य खर्च करतात, परंतु एक सामाजिक बांधिलकी जपत नो केक नो फ्लेक्स असं म्हणत एक सामाजिक आगळा वेगळा वाढदिवस जो आहे तो संभाजी शिंदे यांच्या माध्यमातून पार पाडण्यात आलेला आहे. माझं पुढील आयुष्य जे आहे ते मी बदलापूर शहराच्या विकासासाठी खर्च करेन असं आश्वासन, असा निश्चय जणू काही संभाजी शिंदे यांनी केलेला आहे. तुर्तास इतकाच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत मी अनिकेत, ठळक वार्ता, बदलापूर.